खूप ताई, छान एकूण धन्यवाद. संमेलनाविषयी तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, मी डॉक्टर जयश्री शैनिक पाटील, एक्सरे सोनोग्राफी सिटी स्कॅन MRI तज्ज्ञ, वेट डायग्नॉस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली. आज माझ्यासमोर हे प्रेस रिपोर्टर आहेत आणि एकूण संमेलनाविषयी काय वाटतं असं विचारतायत. आज मी ह्या 4थ्या राज्यस्तरीय आम्ही सिद्धलेखिका संमेलनाची उद्घाटक या नात्यानं बोलू इच्छिते की महाराष्ट्रातून जवळजवळ 36 जिल्ह्यातल्या 3,000 ते 3,500 महिला लेखिका या संमेलनाच्या निमित्तानं आम्ही एकत्र बांधलेलो आहोत, जोडलेलो आहोत आणि जवळजवळ 300 ते 400 महिला इथे पटवर्धन हॉल मिरजमध्ये इथं जमलेल्या होत्या आणि प्रत्येकाचे विचार ऐकायला मिळाले, भावनांची देवाणघेवाण ऐकायला मिळाली आणि प्रामुख्यानं फक्त महिलांसाठी आयोजित केलेलं संमेलन असल्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि विषयाची कुठलीच बंधनं नव्हती. परिसंवाद होता, कथाकथन होतं, काव्यवाचन होतं, लोकसाहित्य होतं आणि परिसंवादामधला प्रामुख्याचा विषय म्हणजे मराठी साहित्यातील दीपशिखा ह्या विषय तरी अत्यंत रंगलेला आहे आणि अगदी 100-200 वर्षापूर्वीच्या लेखिकांच्या बद्दलवर चर्चा झाली आणि ते लिखाण पुढं आलं पाहिजे आणि उद्घाटक म्हणून मला वाटतं लोकसाहित्यसुद्धा, लोकसंस्कृती आपली जपली पाहिजे आणि म्हणून मी प्रामुख्यानं जिथं जिथं जाईल तिथं ग्रामीण भागातलं जे लोकसाहित्य आहे जे आता लोप पावत चाललेलं आहे आणि माझ्या दृष्टीनं जीवनातला खरा आनंद आणि जीवनाचं खरं अंग म्हणजे लोकसाहित्य आहे आणि आत्ताच्या तरुण पिढीला ChatGPT, AI, ग्रोक याच्या माध्यमातून हे जात्याची थरगत आणि जात्यावरची ओवी आणि जात्यातला खास याची काहीच कल्पना नाही आणि म्हणून मला वाटतं की अशा व्यासपीठावरून हे लोकसाहित्य प्रत्येकानं गाणं, त्याचा उच्चार करणं, त्याचं जतन करणं आणि त्याची जपणूक करणं माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं वाटतं आणि आज ते मी इथं सर्वांना आवाहन करू इच्छिते की जरूर आधुनिक व्हा, जरूर नवीन रचना करा, जरूर नवनिर्माण करा, पण ह्या सगळ्या नवनिर्माणाच्या मुळाशी जो पाया आहे तो आपलं लोकसाहित्य आहे. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं हे शब्द साहित्य म्हणजे लोकसाहित्य, ज्याच्यामध्ये प्रेम आहे, ज्याच्यामध्ये आनंद आहे, ज्याच्यामध्ये संघर्ष आहे, ज्याच्यामध्ये त्याग आहे आणि ज्याच्यामध्ये जीवनाचे अनुभव आहेत, ज्याच्यामधून अनुभवांना शब्दांची प्रतिष्ठा लाभलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की माझ्या दृष्टीनं लोकसाहित्य हे जरूर अलंकारिक नसतं पण अर्थपूर्ण असतं, सजलेलं नसतं पण ते जगलेलं असतं, सजलेलं नसतं पण जगलेलं असतं. धन्यवाद. सांगली जिल्ह्यातला पहिलाच उपक्रम आहे ना हा. सर, त्याच्यात मी माझ्या